भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही नेते वेगवेगळ्या विचारधारा आणि कार्यशैलीच्या राजकीय पक्षातून पुढे आलेले नेते आहेत। त्यामुळे निश्चितच या दोन्ही नेत्यांचं काम करण्याची पद्धती ही वेगळी आहे। या उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कार्यशैली तर प्रचंड अभ्यासू, संयमी, विचारपूर्वक आणि तार्किकदृष्ट्या सगळ्या कसोट्यांवरती तावून सुलाखून भाजपच्या मुशीत तयार झालेलं राजकीय व्यक्तिमत्व आहे। त्यांचा राजकारणासह प्रशासनावरची पकड ही मजबूत आहे। पण अशा वेळी त्यांनी शिंदे आणि अजितदादांबद्दलची खटकणारी भावना जाहीररित्या मुलाखतीमध्ये बोलून दाखवली। या पाठीमागे निश्चितच काही राजकीय आराखडे असू शकतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेबाबत संवाद चांगलाच नसल्याचं वक्तव्य हे त्यांनी शिंदेंचे जे महायुतीच्या अगोदरच्या टर्ममध्ये प्रचंड ॲक्टिव्हमध्ये होऊन काम करत होते ती कार्यपद्धतीची झलक आता फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये आजतागायतमध्येही दिसून आलेली नाही। फडणवीसांमुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची संधी हुकल्याचं शल्य किंवा डिमांड केलेल्या गृह खातंही भाजपनं न सोडल्यानं शिंदे सरकार राहून अलिप्त राहण्याची भूमिका घेतल्याचं दिसत आहे। शिंदेनी सरकारच्या किंवा फडणवीसांनी बोलवलेल्या महत्त्वाच्या बैठकींना मारलेल्या दांड्यांनी हे सिद्ध केले। त्यामुळे शिंदेनी महाविकास आघाडी सरकारमधील विसंवादाची पुनरावृत्ती टाळून सरकारमध्ये कार्यरत राहावं अशी भावना फडणवीसांची असू शकतात। पण मूळतः फडणवीसांना शिवसेनेतील नेते मंडळींच्या वादग्रस्त विधान आणि विविध कारणांमुळे महायुती सरकारचा बचाव करताना दमछाक होते। हे टाळण्यासाठी शिंदेंनी या डोकेदुखी ठरणाऱ्या नेत्यांना शिस्तीचा मार्ग दाखवणं अपेक्षित असावं। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवारांच्या कामाच्या झपाट्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसह कुणालाही तीळ मात्र शंका नाही। पण ते आपल्या भाषणामधून किंवा माध्यमांशी संवाद साधताना काय बोलतील याचा नेम नाही। कधी ते बोलता बोलता विरोधी पक्षासह मित्र पक्षांच्या नेत्याबाबत ही अडचणीत आणणारी विधानं करून मोकळे होतात। त्यांचे दुरोगामी परिणाम सरकारवरती होताना दिसून येतात। महायुती म्हणून 5 वर्ष सरकार चालवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची साथ मिळणं तितकंच गरजेचं आहे। दोन्ही नेत्यांना सोबत घेऊन सरकार चालवण्याचं कसं फडणवीसांना दाखवावं लागणार आहे। स्थानिकच्या निवडणुकांना सामोरं जाण्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापैकी एकही नेता संवादासाठी चांगला नसल्याचं जाहीररित्या सांगत उणिवेवरती बोट ठेवलं असल्याचंही शक्यता आहे।